नमस्कार मित्रांनो. आज दिनांक आहे 29 फेब 2024. आज एक वेगळा थ्रिल ट्राय करणार आहे आम्ही. आज आपण चाललो आहे पुणे टू गणपतीपुळे, तेही नाईट राईडला. आणि माझ्यासंग माझा एक मित्र असणार आहे जो की त्याचं नाव आहे अखिल कांबळे. त्याचं यूट्यूबचं नाव आहे राईड विथ ब्लॅक डेव्हिल. आणि माझा एक फ्रेंडच आहे, त्याचं नाव आहे अक्षय शिंदे. आम्ही तिघंजणं असं जाणार आहोत. अजून 2 जणं आम्हाला उद्या जॉईन करणार आहेत. आजची ट्रिप आता सध्या इथून चालू करूया. मला माहिती आहे माझ्या डोळ्यावर खूप झोप आहे, बट आज रात्र मला पूर्ण ट्रॅव्हल काढायची आहे. चला आहे की मग नाही दोन्ही मिनी ग्रुप 34,000 वाली 30,000. व्हिडिओ कॉल करतो पोचल्यावर तुला. चल. अशा प्रकारे आपली राईडची सुरुवात झालेली आहे गाईज. आणि इथून आम्ही जाणार आहे शिवाजीनगरला, कारण तो आमचा मीटअप पॉईंट आहे. कारण काय झालं, अक्षय आणि मी आता इथून निघालेलो आहे. अखिल सांगवीवर नाही येणार आहे. आम्ही सर्वजण शिवाजीनगरला भेटणार आहोत. सालाबाद प्रमाणे अखिल यावेळेसही उशिराच आला. दरवेळेचं झालंय या माणसाचं, काय बोलायचं. आम्ही ठरवलं होतं की 10-20 पर्यंत शिवाजीनगरला भेटायचे. निघता आम्हाला 11 वाजलेत गाईज, काही बोलायचं आता. आम्ही शिवाजीनगरमधून आता निघालेलो आहे आणि तिथून आपण स्टॉप मार्गे जाणार आहोत. कात्रजच्या नवीनवाला मोठावाला बोगदा आहे ना, त्या साईडने. पुण्यामध्ये जर तुम्ही ट्रॅफिकमध्ये गाडी चालवली नाही गाईस, तर तुम्ही कुठेही गाडी चालवू शकता. कारण पुण्याचं ट्रॅफिक एवढे अनप्रिडिक्टेबल आहे ना, कोण कसंही कुठून काही सांगता येत नाही. आता भरपूरशा गोष्टी झाल्यात या व्हिडिओमध्ये माझ्यासाठी, हे तुम्हाला कळेलच पुढं. आता तुम्ही पाहाच काय इन्सिडेंट झालेत माझ्यासाठी. आता हे 2 बाईकवाले पहा, समोरचे 2 एकदम चिटकून चाललेत आणि हा स्कूटीवाला अचानक राईटला आला. मला असे थोडंसं मॅनेज करावी लागली बाईक. अजून एक गोष्ट, रात्रीचे सगळे सिग्नल लालच असतात, त्यामुळे कोणी कसंही येतं. आम्ही पण निघालो. त्यात हा भाऊ बघा, फोनवर बोलतो एका हाताने आणि एका हाताने गाडी चालवते. काहीच बोलायचं आता यांना, सांगा तुम्हीच. बाईक चालवत असताना मला लक्षात आलं की माझं जे हेल्मेटचे डी-रिंग आहे ना, ते जरा ओपन आहे. मी या सिग्नलला थांबलो आहे आणि आता मी ते जरा ॲडजस्ट करतो. कारण ते काय होत होतं, हवेने सारखं त्या हेल्मेटला टॅप करत होतं. मला वाटलं माझं काय टी शर्ट वगैरेचं काही दोरा वगैरे, तर नाही, दोरा नव्हता निघत. डी-रिंग व्यवस्थित लावून घेतली आणि त्यानंतर आम्ही निघालो. सगळ्यात मोठी पॅनिक सिच्युएशन ही आहे गाईज. सिग्नल सुटला आणि तुमची बाईक चालू होत नाही आहे. अशा सिच्युएशनमध्ये काय केलं पाहिजे काय नाही कळतच नाही. जर अखिलच्या जागी अजून एक कोण व्यक्ती असता आणि मी कंटिन्यू असा हॉर्न देत असतो ना, त्याने तर मला नक्कीच शिव्या घातल्या असत्या. अखिलला आहे आपली सिटी 100 चालवण्याची सवय. त्या बाईकमध्ये कसं असतं ना, सगळे गिअर समोर असतात आणि शाईनचे कसे 1 डाऊन 5 रुपये शाईन SP चे. यावेळेस काय झालं, तो असं गाडी चालवत होता आणि त्याच्याकडून अचानक एक गिअर कमी पडला आणि त्याची गाडी जरा स्टॉल झाली, नाही का. स्टॉल मीन्स थोडीशी अशी ब्रेक लागल्यासारखी झाली गाडी. तुम्ही समजू शकता जर गिअर कमी झाल्यावर काय होतं. मी तेच सांगतोय आता या क्लिपमध्ये. थोड्याशा सेवा वापरल्यात त्यामुळे मी म्यूट करतोय. बाकी गाडी चालवतोय, पुढे घेऊन टाकतोय का. बरोबर आहे. अरे मग बॅग बांध ना मागं डायरेक्ट आपले. अरे माग बांध ती बॅग. अरे तरासच नाही राहणार आमच्याकडे आहे ना. करूया ना, आपल्याकडे बंजी स्पॉट आहे डायरेक्ट. त्याच्यावर बांधणार आहे का? त्याच्यावर बांधू. त्याच्यावर बघ ना, 2 बॅग. माग गाडी असं बांधायची का बॅग याला? बांधता येईल का? लाईटीवर नको यायला.
बोलायचं हॅलो लक्षात तुम्हाला द्यावं लागेल. सपोर्टच आहे. जर तुला वाटलं तसं काय लगेच सांग, इशारा कर लगेच. येस वाटलं तर तू पुढंच थांब. भांग 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 ते काहीतरी टोचल मला वाटते. हा टोचल काय वाटतंय. काय झालंय माहिती आहे काय? लय पुढं आले ते फ्लॅट झाले आणि त्यात ते परत ते घरांगळा करायचं खाली. राहू दे बघू. बरं तुला कसं होते आमच्याकडे एक ट्रॅव्हल बॅग होते आणि अखेलची एक वेगळी सॅक बॅग होती. सो ट्रॅव्हल बॅग तर बरोबर लागली होती बट सॅक बॅग बरोबर लागली नव्हती. सो काय होत होतं ना गाईज, काही स्पीड ब्रेकर आले ना ती बॅग डायरेक्ट माझ्या अंगावर येत होती. सो मी विचार केला की एवढं सगळं बोचकं घेण्यापेक्षा एक बॅग अखिलच्याच गाडीवर बांधली आहे. सो मी इथं साईडला घेतली गाडी आणि आपलं जे अखिलची बॅग होती ना ती काढली. त्या अखिलच्या गाडीवरच ती बॅग परत टाय केलेली आहे. सो ते तुम्ही पाहतालच पुढे कशी त्याची बॅग टाय केली. सो मी इथं थांबवतो बाईक आणि मग ती बॅग काढतो पहिले. टाय वगैरे केले बॅगला. आता आपल्या गाडीकडे जातो. तिथं अक्षरशः माझी बॅग टाय केलेली. सो तिथून निघालो आता आम्ही. आपल्याला लागणार कात्रजचा मोठा बोगदा. या नवीन कात्रजच्या मोठ्या बोगद्याबद्दल मी पहिल्यांदाच ट्रॅव्हल करत आहे. नाहीतर आम्ही काय करतो, जुनावाला जो कात्रजचा घाट आहे ना तिथला एक बोगदा आहे ते त्या साईडनेच आम्ही जात असतो. त्या साईडने आम्ही पहिल्यांदाच चाललो आहे 2 व्हीलरवर. 4 व्हीलरवर गेलेलो आहे बट 2 व्हीलरवर पहिल्यांदाच चाललो आहे. आणि इथलं टोटली असं नाही का आतमधलं एन्व्हायरमेंट एकदम बंद आहे. गाड्या खूप फास्ट जातात आणि काहीच बोलावं. आता हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा. कात्रजचा बोगदा स्टार्ट टू एंड मी रेकॉर्ड केलेला आहे. सो बोगदा वगैरे क्रॉस केला आणि 17 हायवेला लागलो. हे जे स्पीड ब्रेकर आहे ना गाईज, आय थिंक हे वाले जे स्पीड ब्रेकर यूज का होतात मला ते एक रिझन कळलं. जर तुम्ही झोपेत असताल तर तुम्हाला डायरेक्ट उठवण्याचं काम हे करत असतात. अखिल संग बोलण्याच्या नादात मी ऑफ ट्रॅक चाललो होतो पण कसं मी मॅनेज करून बाईक ऑन ट्रॅक घेतली. त्याला काय काम आहे. ॲक्च्युली आम्ही अमृततुल्य बघून थांबणार होतो चहा पिण्यासाठी पण बोललो की जाऊ द्या ते बंद आहे तर जेवून घेऊया. आणि त्याच ठिकाणी आम्हाला कॉफी पीत भेटली. मग तिकडून आम्ही निघालो. परत मग आता हा जो रोड पाहताय ना तुम्ही गाईज, हा आहे खंबाटकी घाट. हा पूर्ण खंबाटकी घाट सुद्धा मी रेकॉर्ड केला आहे. सो तुम्ही तोही एन्जॉय करा.